नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज BA प्रथम वर्ष लोकप्रशासन विभाग मध्ये मी डॉक्टर सुधीर दिंडे। आज आपण नेचर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा टॉपिक या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत। मागच्या वेळी स्वरूपाबाबत विविध विचारवंतांचे कोणत्या स्वरूपात विचार आहेत या स्वरूपात आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे। आज आपण या ठिकाणी लोकप्रशासन याचे स्वरूप नेमकं कसं आहे। खरं तर अनेक वेळा विद्यार्थ्यांकडनं ही पण बाब या ठिकाणी डिस्कस करण्यात येते की लोकप्रशासनाचं स्वरूप म्हणजे काय, त्याचे काही फीचर्स या आधारावर आपण त्याला त्या ज्ञानशाखेला डिस्क्राईब करीत असतो। याच पद्धतीनं ती नेमकी ज्ञानशाखा अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी त्याचे स्वरूप बघणे अनिवार्य ठरते। यावरून आपल्याला लोकप्रशासनाबाबत अधिक माहिती, अधिक ज्ञान हे होऊ शकेल। आपली वृत्ती, आपला दृष्टिकोन हा चिकित्सक, अनालिटिकल, इव्हॅल्युशनरी जर तुम्हाला बनवायचा असेल तर त्या बाबीसाठी सर्वात अगोदर तुम्हाला पूर्णतः इत्यंभूत माहिती असणे हे जरुरी ठरते। आणि या ठिकाणी जे काही बेसिक नॉलेज आपण आज घेत आहोत या प्रथम वर्षाच्या ह्या लेक्चरमध्ये, यामधनं आपण या ठिकाणी लोकप्रशासन अधिक चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजू शकतो। या स्वरूपामध्येच आपण बघितलं मागच्या वेळी की लोकप्रशासनामध्ये कुठल्या बाबीचा समावेश असावा, यामध्ये व्यापक दृष्टिकोन असणारे जे विचारवंत आहेत हे काय सांगतात, त्याचबरोबर संकुचित दृष्टिकोन असणारे विचारवंत हे काय सांगतात हे त्या ठिकाणी आपण बघितलं। आज आपण लोकप्रशासनाच्या स्वरूपामध्ये अधिक भर घालण्यासाठी या ठिकाणी आपण लोकप्रशासन ही एक कला आहे असं या ठिकाणी आज हा मुद्दा या ठिकाणी आपण स्वरूपामध्ये बघणार आहोत। लोकप्रशासनाच्या स्वरूपामध्ये लोकप्रशासन ही एक कला आहे असंही मानण्यात येतं। याचा संदर्भ प्रामुख्याने आपल्याला प्राचीन काळामध्ये जी काही राजकीय व्यवस्था होती, जे काही शासक होते, जे काही प्रशासक होते, यांच्या कार्य आणि कार्यशैलीतून लोकप्रशासन ही एक कला आहे हे या ठिकाणी समजू शकेल। यामध्ये आपण बघतो की प्राचीन काळापासून लोकप्रशासनाकडे एक कला म्हणून पाहिले जाते। चाणक्य, अकबर, त्याचबरोबर मध्ययुगीन काळामध्ये पटेल, सुभाषचंद्र बोस हे जागतिक पातळीवर कुशल प्रशासकाची यादी ही अशी खूप प्रदीर्घ अशी आहे। खऱ्या अर्थानं याचा संदर्भ आपण प्राचीन काळाच्या संदर्भातच घेणे जास्त अनिवार्य किंवा सहज आणि योग्य ठरेल। यामध्ये आपण बघू की हिटलर सारख्या एक ज्याचे की भारताबद्दल फार काही चांगले मत नव्हते, त्याने सुद्धा आपल्या आत्मचरित्रात असे नमूद केलेले आहे की 35 कोटी लोकसंख्येचा देश गुलाम कसा बनू शकतो। त्याने फार मोठं आश्चर्य या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। प्राचीन काळामध्ये जर आपण बघितलं की शिल्पकला, चित्रकला, संगीत, साहित्य या माध्यमांद्वारे प्रशासन ही एक कलात्मक अशा स्वरूपाची
असलेली आपल्याला दिसून येते. आपण बघतो की त्या काळामध्ये जे काही ही परंपरागत अशा पद्धतीची त्या ठिकाणी शासन व्यवस्था होती. यानुसार आपण बघतो की राजाचे जे वारसदार होते यांना शासन आणि प्रशासनाचं ज्ञान हे कलेच्या स्वरूपातच देण्यात येत होतं. ही प्रशासनाची कला कशी आहे, ती कशा पद्धतीने अवगत करायची आणि कशा पद्धतीनं ती चालवायची, या बाबीचं जे ज्ञान आहे ते कलेच्या स्वरूपात देण्यात येत होतं. या माध्यमातून आपली पकड ही प्रशासनावर कशी ठेवायची, त्याचबरोबर या हायरार्कीमध्ये त्या काळातही ही हायरार्की होती किंवा जिथे प्रशासन राहील त्या ठिकाणी हायरार्की ही राहणार. या हायरार्कीमध्ये प्रत्येक पद अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कशा पद्धतीनं आपली पकड ठेवायची, ती पकड आपली अशा पद्धतीने ठेवायची की जेणेकरून तो आपले विहित नेमून दिलेले कार्य योग्य पद्धतीनं पार पाडू शकेल. आणि ती पकड एवढीही मजबूत ठेवायची नाही की ज्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी काम करण्यामध्ये त्यांना मर्यादा येतील, त्यांना अडचणी येतील. तर अशा पद्धतीनं हे या ठिकाणी प्रशासन ही एक कला आहे, या पद्धतीनं त्या लोक प्रशासनाचं ज्ञान हे त्या ठिकाणी देण्यात येत होतं. आपण बघतो जर का आपण लोक प्रशासनिक कला आहे हे जर आपण या ठिकाणी मानले तर या ठिकाणी एक बाब महत्वाची आहे की ही कला आत्मसात करण्यावर फार मोठा भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपण बघतो की संघटनेत किंवा त्या हायरार्कीमध्ये काम करत असणारे जे काही कर्मचारी, जे काही प्रशासक होते त्यांना आपली कार्य आणि आपली जबाबदारी पार पाडण्याची कला प्रामुख्याने शिकविण्यात येत होती. तेवढ्या ठराविक काळामध्ये ते कर्मचारी आणि ते पदाधिकारी यांना आपले कार्य कशा पद्धतीनं प्रभावीपणे करता येईल यासाठी प्रशिक्षण हे कलेच्या स्वरूपात देण्यात येत होतं. ती प्रत्येक कार्य वेळेत पार पडावं, प्रत्येक कार्य हे प्रभावी अशा स्वरूपात पार पडावं. त्याचबरोबर त्या कार्यामधनं जो काही विहित असा उद्देश आहे तो त्या ठिकाणी, जो निश्चित विहित असा उद्देश आहे तो त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं साध्य व्हावा, या सर्व बाबी संबंधी शिकवणी ही त्या ठिकाणी त्या प्रशासकाला देण्यात येत होती. त्या काळामध्ये असणारी राज्याची कार्य ही अतिशय मर्यादित अशा स्वरूपाची होती. एव्हाना एक महसूल जमा करणे, कायदा सुव्यवस्था राखणे, न्यायदान करणे अशा पद्धतीने एक मर्यादित अशा स्वरूपाची त्या ठिकाणी राज्याची कार्य ही होती. सोबतच जी काही शासकीय व्यवस्था होती ही पूर्णपणे केंद्रीभूत होती आणि केंद्रीभूत असल्या कारणानं जे काही निर्देश, ज्या पद्धतीचे आज्ञा आदेश हे वरून खालपर्यंत येत होते त्याचं तंतोतंत पालन
करण्याचे आणि वेळेत त्याचा अहवाल वेळीच योग्य प्रकारे आवश्यकतेप्रमाणे हा शासकाकडे पोहोचवायचा, शासकांना द्यायचा. ह्या बाबी ज्या होत्या त्या काळामध्ये होणाऱ्या, ही जी कार्यपद्धती होती ती पूर्णतः कलेच्या स्वरूपात असलेली आपल्याला दिसून येते. एक आर्ट होती, त्याला एक आर्ट मानण्यात येत होतं. एक विहित आणि ठराविक अशा स्वरूपाची ती एक कला होती. आणि ही जी कला आहे ही प्रत्येक प्रशासकाला आत्मसात करणे अनिवार्य होते आणि त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची चुकी त्रुटी ही मान्य करण्यात येत नव्हती. एखाद्या कलेची सिद्धी प्राप्त होण्यासाठी त्याला साधनेची किंवा मेहनतीची फार मोठी गरज असते, आवश्यकता असते. दुसरे असे की एखाद्याकडे अशी कला आहे अथवा नाही हे प्रत्येक वेळी स्पष्ट होतेच असं नाही. जर लोकप्रशासनाला आपण कला मानला तर अशा पद्धतीची त्याच्या पदानुसार, कार्य आणि जबाबदारीनुसार ही कला त्याच्याकडे आहेच, त्या व्यक्तीकडे, हे स्पष्ट सांगणे कठीण असते. सोबतच ही कला जर त्याच्याकडे नसेल आणि ती आपल्याला लक्षात येत नसेल की त्याच्याकडे ती कला आहे की नाही, तर मग अशा वेळी हे लोकप्रशासनामध्ये कार्य करणे हे कठीण होऊन बसते. विशिष्ट प्रशिक्षणातून ही प्रतिभा त्याच्यामधनं स्पष्ट होण्यास मदत होते. त्याला विशिष्ट स्वरूपाचे प्रशिक्षण त्या काळामध्ये हे देण्यात येणारं जे प्रशिक्षण होतं हे त्याला आज्ञा, आदेश, सूचना या माध्यमातून प्रामुख्याने देण्यात येतो आणि या अनुषंगाने त्या ठिकाणी त्याला ते कार्य करावे लागते. आणि मग पुढे कार्यानुभवातूनच त्याच्यामध्ये ती प्रतिभा किती प्रमाणामध्ये आहे हे त्या ठिकाणी लक्षात येतं. आणि त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये ही प्रतिभा आहे या कार्यानुभवातून ती अधिक जागृत त्या ठिकाणी होत असते. तात्पर्य, एखादा सामान्य प्रशासक कठोर मेहनत आणि सुनियोजित प्रशिक्षणातून चांगला प्रशासक होत गेलेलाही हे प्राचीन काळामध्ये लक्षात आलेलं आहे. अशा पद्धतीनं लोकप्रशासनाला एक कला मानून ही कला आत्मसात करून, ही कला अवगत करून त्या ठिकाणी लोकप्रशासनाची क्रिया प्रक्रिया ही चालत गेली. त्या काळामध्ये लोकप्रशासनाला एक सैद्धांतिक अनुष्ठान हे मिळालेलं नव्हतं. लोकप्रशासन ही कला आहे हे मान्य आहे, लोकप्रशासन ही कला आहे हे अमान्य आहे, ही बाब वेगळी आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. आजच्या ह्या आधुनिक काळामध्ये जे काही लोकप्रशासनाला सैद्धांतिक अनुष्ठान या ठिकाणी मिळालेलं आहे, हे मिळालेलं जे अनुष्ठान आहे लोकप्रशासनाला ते ह्याच टप्प्याटप्प्याने होत गेलेल्या क्रिया प्रक्रियेच्या माध्यमातून आपण बघतो की झालेलं आहे. त्यामुळे त्या काळामध्ये लोकप्रशासनाला कला हे मानण्यात येत होते. आजच्या परिस्थितीमध्ये आपण लोकप्रशासन ही एक कला आहे हे पूर्णतः मान्य करू अथवा न, परंतु यामध्ये
लोकप्रशासनाच्या क्रिया आणि प्रक्रिया पाडण्यामध्ये एक आर्ट आहेच, एक कला आहेच। लोकप्रशासन ही जे काही नियम उपनियम जे काही सिद्धांत सूचना आहेत, जे कायदे आहेत, त्या अनुषंगाने क्रिया प्रक्रिया चालतात, परंतु तिचे जे मिळणारे निरनिराळे रिझल्ट्स आहेत हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अशा स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येतात। मग कुठेतरी ह्या लोकप्रशासन एक कला आहे, या माध्यमातूनही बहुधा हे काम होत असेल असं गृहीत धरायला आपण हरकत नाही। यामध्ये आपण लोकप्रशासनाचा एक दुसरा अँगल स्वरूपाचा तो पुढच्या लेक्चरमध्ये बघू। धन्यवाद।